राधानगरी दाजीपूर रस्त्याची चाळण, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून संताप। राधानगरी ते दाजीपूर रस्ता तो तळ कोकणाला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे, ज्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। सुमारे 45 दिवसांची वाहतूक बंदी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीचे काम केले होते। तथापि अवघ्या 2 महिन्यातच डांबरीकरणानंतर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। राधानगरी दाजीपूर मार्गावर होणारी या खड्ड्यांच्या समस्येनं स्थानिक आणि नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः पावसाळ्यात आणि पर्यटन सीझनमध्ये या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते। पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे रस्त्याची खराब स्थिती आणखी अधिक धोकादायक ठरते। वाहन चालकांना जीव मुठीत धरून या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे। नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामात झालेली अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। राधानगरी ते दाजीपूर रस्ता 45 दिवस बंद ठेवून रस्त्याचं काम करण्यात आलं, परंतु आता बघितलं तर हा रस्ता पूर्ण खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे कळत नाही। तर ऐन 45 दिवस हा रस्ता बंद करून प्रशासनाने कलेक्टरांनी काय साधले? हा रस्ता आज बघितला तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता आणि मे महिन्याच्या काळात पर्यटनाला चालना होती, त्यावेळी हा रस्ता बंद होता आणि त्यावेळी पर्यटन पण कमी झालं। पण हा रस्ता तरी सुधरेल अशी आशा होती, पण हा बघितलं तर हा रस्ता आज एवढा वाईट आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोक इकडे यायला घाबरतात की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही। ते रस्त्यातील खड्डे बघून पर्यटनाला पण पूर्ण खीळ बसलेली आहे। तर या रस्त्यात प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हा रस्त्याची पाहणी करावी आणि कलेक्टरांनी येऊन हा 45 दिवस रस्ता कशासाठी बंद ठेवलेला हा पाहावा ही विनंती आहे। हा रोड गेल्या महिन्यात एप्रिल मे मध्ये सीझनच्या ऐन वेळी सीझनच्या 45 दिवस बंद ठेवला असून तरीही त्या रस्त्याची आत्ता बघितला तर दुर्व्यवस्था आहे। शासनाने गेल्या महिन्यात 45 दिवस रोड बंद केले, त्यामुळे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही कामे पूर्ण अपूर्ण आहेत। रस्ता आत्ता बघितला तर खड्डा आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही आहे आणि अपघात वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे त्या माणसांना वाचवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी दिवसेंदिवस आमच्या इथे जात आहे आणि दुर्व्यवस्था होत आहे इथे। तरी लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी। राधानगरी ते दाजीपूर रस्ता अतिशय दुर्गम भाग आहे आणि ह्या भागात जो रस्ता आहे त्या रस्त्याला खड्डा का रस्ता हेच काही कळत नाही। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।